मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज ज्या वहिनींना भेटणार आहोत त्यांचं नाव आहे वरदा समीर कानिटकर आणि ज्या लिटिल चॅम्प्सला आज आपण भेटणार आहोत तो अर्थातच तुमच्या सगळ्यांचा परिचित असा ओंकार समीर कानिटकर। या संपूर्ण कुटुंबाला आज बोलतं करणार आहोत। चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार। नमस्कार। घ्या उखाणा। रुक्मिणीनं पण केला श्रीकृष्णालाच वरीन, समीरच्या साथीनं ओंकारलाच लिटिल चॅम्प्सचा विजेता करीन। अरे वा। आणि आपण कुठला उखाणा घेणार आहात? सारेगमपच्या मंचावर ओंकारची सरशी वरदाचं नाव घेतो होम मिनिस्टरच्या दिवशी। क्या बात आहे। हा बरं वैदी द्या सगळ्यांची ओळख करून द्या। माझे मिस्टर समीर कानिटकर, ज्याला सगळेजण ओळखतात ओंकार कानिटकर किंवा ओके। सर आज मी माझे 3 हात घेऊन आली आहे। एक म्हणजे माझ्या सासूबाई सुलोचना कानिटकर, माझी आई नमस्कार विनीता पिंपुटकर आणि आमच्या घरी ओंकारला लहानपणापासून सांभाळणाऱ्या मावशी सुवर्णा गुंड नमस्कार। आणि ह्या आहेत समीरच्या मावशी नमस्कार। आणि हे सुवर्णा मावशींचे मिस्टर नमस्कार। नमस्कार। कुठलं बालपण तुमचं? अंबरनाथचं। तुमचं बालपण? मी डोंबिवलीचा। का ओके का म्हणतात तुला? ओके म्हणजे सर्वात पहिले मी चेस शिकायला जायचो। चेसचा क्लास असायचा इकडेच, तिकडे क्लास होता ना, त्याच्यामध्ये सगळे चेसचे पीसेस सेमच असायचे। तर त्याच्या खाली अशी इनिशियल्स लिहिले, ओ फॉर ओंकार, के फॉर कानिटकरचं होऊन ओके नाव पडलं। अच्छा, म्हणून त्या ट्रकच्या पाठी ओके लिहितात का? मग घरात हॉर्न कोणाचा मोठ्याने वाजतो? आईचा। म्हणजे हॉर्न ओके म्हणजे करोडपती प्लीज आणि बाबा प्लीज म्हणतात। हे नवीन कळलं मला। कितवीत आहे ओंकार? मी 6वीत। सारेगमप मध्ये तुला आम्ही बघतो आहोत, बरोबर आहे? गणपतीचं आज कुठलं गाणं ऐकवणार आम्हाला? गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणवंदिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि। वा 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 वा। पण तुमच्यापैकी गाण्याची आवड कोणाला? खरं तर घरात सगळ्यांनाच गाण्याची खूप आवड आहे। आम्ही कोणी गाणं शिकलेले नाही आहोत, पण माझी इच्छा खूप होती की त्याने गाणं शिकावं, म्हणून मग त्याला क्लासला जेव्हा घातलं त्यावेळी त्याला लिहिता येत नव्हतं। तो 3.5 वर्षाचा होता फक्त, तर मग त्याच्यामुळे मीही क्लास लावला आणि आम्ही दोघांनी एकत्र शिकायला सुरुवात केली। जमलं कसं लग्न? अरेंज मॅरेज। कसं काय? म्हणजे माझ्या जिजूंच्या शेजारी तो राहत होता। बरं। त्याच्यामुळे म्हणजे जिजूंच्या आईने त्याच्या आईशी ओळख करून दिली आणि म्हणजे माझ्या आई बाबांना सांगितलं की लग्नाचं आहे। तुम्ही कधी भेटले मग? साधारणपणे लग्न व्हायच्या 1-6 महिने आधी। बरं मला सांगा, यांनी स्वभावातला कुठला बदल केलेला तुम्हाला जास्त आवडेल? नाही, स्वभावातले गुण सगळे चांगले आहेत, पण त्यामुळे पण एखादा गुण जरी आपण म्हटला तरी म्हणलं थोडा जरा आराम करणं गरजेचं आहे। काय बाबा तुझं काय म्हणणं? या दोघांपैकी कोणी शांत राहिलं घरात तर जास्त आवडेल तुला? खरं तर आई मला कधी कधी ओरडते, चांगल्यासाठी ओरडते, सो कोणीही शांत राहू नये अशी माझी इच्छा आहे। सारेगमपच्या सेटवर तू असताना जर तिथे आई पण असेल आणि जर तुझं काहीतरी इकडे तिकडे सुरू असेल तर कसं कळतं? आई ओरडून सांगते की डोळ्यातनं सांगते? एक इश्यू माझा असा आहे की मी कधी कधी ना थोडी बडबड करायला जातो, आई खून करून सांगते की पण किती मस्त आहे ना अनुभव सगळा। हो, हे म्हणजे एकदम। आई आणि बाबा दोघेही गातात, पण मी बेसूर गाते असं त्याचं म्हणणं आहे। त्याचं म्हणणं आहे, आम्हाला ऐकवा। तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा। वा, मग काय मस्त। अरे वा, तुझं काय म्हणणं आहे? आता समज त्यासमोर पंचरत्नांच्या खुर्चीवर तू बसला असशील, तर आता तू या गाण्याचा समज या स्पर्धक आहेत, या आत्ता गायलेल्या आहेत,
त्यांचं गाणं झालेलं आहे. आपण मत व्यक्त करा या गाण्यावर. एक काही गोष्टी लिस्ट करून ठेवल्या आहेत. पहिलं सूर चेक, ताल चेक, एक्सप्रेशन्स चेक, वरचा असा चेक. आणि 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 आर्या कसं सांगेल? मी नाही करू शकत. मुग्धा अरे किती गोड गायलीस तू. आणि कार्तिकी? कार्तिकी ते म्हणजे एकत्र गाणं दैवी झालं तर ती उठून म्हणजे नाणं वगैरे द्यायला येते. माऊलींचं नाणं. माऊलींचं नाणं हो देते. हो हो. किती मस्त. वा 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 वा. याच्या गप्पा सुरू असताना एक छोटासा खेळ आहे आता. आणि त्या खेळामध्ये तुम्हाला वेगवेगळे दागिने दाखवण्यात येतील. ते तीनही दागिने जर तुम्ही अचूक ओळखले तर या माऊलीला लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ आज या माऊलीला बक्षीस म्हणून मिळवून देण्याची संधी आहे. लक्षात ठेवा. बघूया काय होणार या खेळात. हा आहे हिरा. अभिनंदन. रामराज्य तोडे. अरे वा, अभिनंदन. हे आहे, दिसायला खूप सुंदर आहे आणि हे आहे वज्र टीक वाटतंय बहुतेक असं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. लागूबंधू यांच्याकडनं मिळत आहे ही खास डिझाईन केलेली सोन्याची नथ. अभिनंदन. सासूबाई कसं वाटतं आज? काय सांगणार सुनेबद्दल? सून चांगलीच आहे. मला सांगा, सून आणि मुलगा दोघेही आहेत. 1 नंबर आणि 2 नंबर द्यायचा आहे तर पहिला नंबर कोणाला आणि दुसरा नंबर कोणाला? पहिला नंबर काय सून नंतर मुलाला देणार, नंतर सुनेला देणार. अच्छा, आपल्या मुलाला पहिला, सुनेला दुसरा. तुम्ही म्हणालेत म्हणून आता दोन्ही मला पहिला नंबरच द्यायचे. सुनेने काय केलं पाहिजे स्वभावात? तुम्हाला काय वाटतं? काही नाही, तब्येतीची आपल्या काळजी, शांत राहिलं पाहिजे. शांत आहेच तशी ती म्हणा. काय असं सासूबाईंबद्दल काय सांगा? ओंकारलाही खूप काही करायला, मी सतत घरातून बाहेर असते, त्या घरात असतात म्हणून बाकी सगळं चालू राहतं. कसं काय आता नातू इतका छान गातोय आजी, कसं वाटतंय? खूपच छान वाटतं. आनंद वाटतो एक प्रकारचा. आणि सगळे कष्ट हिलाच जास्त मार्क आहेत, कारण किती ती त्याच्यासाठी तिने त्रास घेतलेला आहे. म्हणजे पहिला नंबर इकडे उगाच त्या मुलाला देऊन नाही. तुम्ही विचारलं म्हणून मुलाचं सांगितलं. म्हणजे ओंकारच्या बाबतीत तर मला क्लासला न्यायचं, तर ती प्रॅक्टिस घ्यायची, हे खूपच ती तयारी करते. म्हणजे हो ना. झी मराठीचा सारेगमपचा एवढा मोठा तो व्यासपीठ, खरं तर त्या ठिकाणी जेव्हा पहिल्यांदा बघितलं त्याचा परफॉर्मन्स, काय भावना काय होती? प्रचंड भरून येतं सर. आणि खरंच म्हणजे तो 3.5 वर्षाचा असल्यापासून शास्त्रीय संगीत शिकतोय. तिथे गेल्यानंतर चीज झाल्यासारखं वाटतं. लेकीबद्दल बोलणार की जावयाबद्दल? जावई आहेत ते तिला सपोर्ट करतात म्हणूनच ती इतका ओंकारच्या मागे लागू शकते. म्हणजे तुमचं म्हणणं आहे पहिला नंबर जावयाला? तिची तर मेहनत आहेच, याच्यात काही शंकाच नाही, पण त्यांनी सपोर्ट नसता केला तर ती एवढं सगळं करू शकली नसती. त्यामुळे त्यांचा नंबर पहिला. नातवाबद्दल काय म्हणणं आहे? नातू तर काय गुणीच आहे आमचा. म्हणजे तो नुसतं गाण्यातच नाही तर सगळ्याच याच्यात हुशार येतो, अगदी लहानपणापासून. ओंकारला टीव्हीवर बघितल्यापासून खूप आनंद होतो. असं वाटते कधी 9:30 वाजतात आणि कधी ओंकारला बघते. इतक्या लहानपणापासून त्याला तुम्ही सांभाळलं. तसं बघितलं तर रक्ताचं काही नातं नाही, पण रक्ताच्या पलीकडचं नातं या खूपच मला तो आवडतो. म्हणजे एवढा आवडतो ना, खूपच. पण मावशी खूप काळजी घेतात तुझी? हो, येस. मावशी ओरडतात तुला? ओरडत नाही, पण कधी कधी मला वॉर्न करते. ओंकार एकदम अगदी कुठल्याही गाण्यात, अगदी तो लहान असल्यापासून त्याचं गाणं आम्ही ऐकतोय. त्याने अष्टविनायकातलं जे गाणं बोललं होतं अक्षरशः म्हणजे पूर्ण चाली कडवे जसेच्या तसे, अगदी म्हणजे लहानपणापासून त्याला गाण्याची खूप आवड आहे ना. 1993चं अष्टविनायक मूवी, त्याच्यामधलं म्हण ना थोडंसं. अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा, अष्टविनायका तुझा महिमा कसा. सासूबाई आणि सूनबाई आता इथे एक खेळ खेळणार आहेत. ती जी झेंडूची फुलं आहेत ती टाकायची आहेत आणि या बाउलमध्ये गोळा करायची आहेत. इथूनच टाकायची, त्यामध्ये ते जायला पाहिजे. दोघींपैकी सगळ्यात जास्त झेंडूची फुलं कोण गोळा करणार ते बघतो आहोत. आधी तुम्ही टाका. 1
यांची गुणसंख्या 2. आता आजी 1 2 3 चला चला सही आहे जोरात. वा. 4 आधीसारखं छान 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 होतं. वा वा. अरे गेले. आजीने आघाडी घेतली आहे पण 5 6. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आणि आजींना झी मराठीकडून हा बाजूबंद मिळाला आहे. अभिनंदन. आणि आजी लागू बंधू यांच्याकडून हे गिफ्ट वाउचर तुम्हाला मिळालं. अभिनंदन. मग अशी आजी कशी खेळली खरं सांग. ते मी म्हणू शकतो की आजीशी लक बाय चान्स खेळली. नाही नाही हे बरं आहे. आजीचा नेम बरोबर होता. आईचा जरा गडबड झाली होती. नेम बरोबर होता पण ते 3 जी मोठी फुलं गेली ना ती लक बाय चान्स गेली वस्तू वेगळी. आजी बरोबर खेळ खेळली. आईची जी गेली ती लक बाय चान्स गेली होती. विचार बाबांना. खरं तर बाबा काय हो, खरं आहे की नाही. एक नंबर एक नंबर. बरोबर आहे की नाही. उगाच आजी आईची बाजू घेतो काय? तसं नाही, त्याला त्यांनी 1 नंबर दिलाय म्हणून तो 1 नंबर म्हणतोय. तुझ्या बरोबर जे सगळे पार्टिसिपंट्स आहेत बरोबर आहेत, सगळेच आहेत. तुमच्यात सगळे एका वयाचे आहात बरोबर. त्याच्यात ना तुमची कधी भांडणं होतात. शेवटी मित्र म्हटल्यावरती होतातच ना मित्र. नाही मी कुठल्याही भांडणामध्ये पडत नाही. नाही पडत नाही म्हणजे होतात. पण तरी तुला त्यातल्या त्यात राग कोणाचा येतो. त्यातल्या त्यात मला सर्वात जास्ती राग कोणाचाच नाही. सगळेच माझे मित्र आहेत. स्वतः काय बरं तुला कोणाचं गाणं आवडतं. मला असं की नाही, मला सगळ्यांचीच गाणी आवडतात. अशी डोंबिवलीची उत्तरं देऊ नकोस. जेव्हा मी पहिली गाला राऊंड होतं ना तेव्हा मला परजोतचं गाणं सर्वात जास्त आवडलं. त्याचं आवडतं मला खूप. कुठलं गायला होता तो. गाला राऊंडला त्याने आई तुझं देऊलं गायलं होतं. आता बाबा तुम्हाला विचारतोय, आज या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू आहे. क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागा. नाही तसं आपण नंबरच आहोत आणि प्रेमाने सगळ्यांशी वागतो. आणि सगळे कुटुंबीय असो किंवा कुठेही अगदी किंवा कोणी असो तरी पण सगळ्यांची प्रेमानेच आपण वागत असतो. तेव्हा तरी पण असं म्हटलं तरी कधी काही चुकीचं झालं असेल तर डेफिनेटली त्याच्याबद्दल क्षमा मी त्याची सगळ्यांची क्षमा मागतो. तुम्ही. माझ्या आई बाबांची आणि सासूबाईंची क्षमा मागीन. कारण मी कधी ना कधीतरी रागवत असते. चूक माझ्याकडूनही घडत असते. पण ते सगळे घेतात पोटात आणि मी पुढे जात राहते. आणि जर आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा. माझ्यामध्ये ना सर ठासून ठासून इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स भरलेला आहे की मी आधी स्वतःला सांगते की मीच चुकली आहे. काहीही कोणाचंही काहीही झालेलं असेल तरी मला आधी वाटतं की मीच चुकलेली आहे आणि मग मला बाकीचं काहीतरी सुचायला लागतं. तर मला आधी स्वतःतला आत्मविश्वास वाढवायचा आहे आणि मग जगाकडे सकारात्मक दृष्टीने जास्तीत जास्त बघायला शिकायचं. त्या बात आहे. तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर. कारण व्यवसायानिमित्त जे आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की व्यवसायासाठी आपल्याला बरीच मेहनत करायला लागते. आपण काय करता. माझा व्यवसाय आहे तो इमेजिंग इक्विपमेंट्स आहे. MRI CT स्कॅन. ओके ओके. त्यामुळे त्या व्यवसायासाठी मला बरीच धावपळ करायला लागते आणि त्याच्यामुळे बराच वेळ बाहेर असतो मी. सो तो एक जो एक फेज असतो की बाकीच्या सगळ्यांना सुट्टी असते, बाकी सगळेजण बाहेर फिरायला गेले असतात, तेव्हा माझं काम चालू असतं आणि बाकी सगळ्यांच्या जेव्हा ऑफिस वर्क चालू असतं तेव्हा मला सुट्टी असते. तर त्यावेळी सुट्टी जो एक फेज आहे तो आमचा कधी मेळजोळ होत नाही त्याचा. त्यामुळे सगळे म्हणतात की असं करू नको, प्लॅन कर आणि वेळेवर. म्हणजे करणार आहात. आता करणार. मग ते सांगा ना तुम्ही. तू आज सॉरी म्हणायचं तर कोणाला म्हणशील. आज मी सॉरी म्हणायचं तर पहिलं आईला म्हणेन की मी ज्या ज्या काही लहानपणी वाईट गोष्टी केलेल्या आहेत, चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, ते सगळ्याचं. चला आता बघूया. या खेळामध्ये महत्त्वाच्या टप्प्यावर आलेलो आहे आणि त्या आईला म्हणजे सॉरी म्हणालेत, आईचं ऐकणंही बघितलेलं, आईची धडपड बघितलेली आहे, त्या आईने केलेली धावपळ, त्याच्यासाठी केलेले कष्ट, बाबांची साथ, या सगळ्यामध्ये आता आईला पैठणी कोण मिळवून देणार ते बघणार आहोत. पैठणी देण्याचा मान या खेळात जे जिंकणार त्यांना मिळणार आहे. तो मान कोण पटकावणार, बाबा की ओके म्हणजे ओमकार. बघूया. तू जिंकलास तर तू आईला पैठणी देणार आणि ते जिंकले तर ते देणार. तर मला बघायचं आईला आता आईसाठी तू काय करतो आणि बाबा काय करतात.
हे चांगलं आहे, पण आवडलं मला. या ठिकाणी असंख्य तुकडे ठेवलेले आहेत. त्या तुकड्यामध्ये एका चित्राचे वेगवेगळे भाग करून ठेवलेले आहेत. अच्छा. आता ते चित्र जोडायचं आहे. जे समोर दाखवणार आहे चित्र कुठलं आहे ते चित्र बघून तसंच्या तसं चित्र या असंख्य तुकड्यांमधून सगळ्यात आधी कोण तयार करणार ते आम्ही बघणार आहोत. तेव्हा या खेळात कोण जिंकणार आत्ता ठरणार. 1 2 3. ओंकारने आघाडी घेतलेली आहे. बाबांची पळापळ. गणपती बाप्पाचा प्रसाद आहे हा बाबा तुम्हाला. अभिनंदन. तर वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. ओंकारला शुभेच्छा. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आपणा सर्वांनाही शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊ होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात.